नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। बीडच्या मस्साजोग मधील तिन्ही गुन्हे सीआयडी कडे वर्ग, हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण ही प्रकरणे सीआयडी कडे सोपवलेली आहेत। बीडचे अप्पर अधीक्षक सचिन पाणकर यांची माहिती आहे। बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी। मंत्री धनंजय मुंडेंचीही राजीनामा त्यांनी द्यायला हवाय, संदीप क्षीरसागरांची मागणी आहे। जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवत आहे, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगेंचा इशारा आहे। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। बीड परभणीच्या घटना गंभीर आहेत, कोणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन आहे। तर बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचाही इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा निशाणा। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे। आपला देश सेक्युलर आहे, त्याचं श्रेय येथील हिंदू समाजाला आहे। नागपूरमध्ये बोलताना नितीन गडकरी यांचं वक्तव्य। नागपूरमधील भाजप आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांची दांडी। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे यांच्यासह सर्व भाजप आमदार उपस्थित होते। उदय सामंत यांना जगभराची माहिती असते। उदय सामंत हुशार आहेत, त्यांच्याबाबत कोणी बोलूच शकत नाही। कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर बोलताना केसरकरांचा टोला।